इयत्ता 8वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास नागरिकशास्त्राच्या प्रकरण दुसरे भारताची संसद या प्रकरणाविषयी मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते हे आपण पाहिलं. या पाठात भारताच्या संसदेचा आपण विचार करणार आहोत. भारताच्या संसदेची निर्मिती ही संविधानाने केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयामध्ये भाग घेता येत नाही. संसदेच्या 2 सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते. आपण लोकसभा या सभागृहाविषयी माहिती घेऊया. भारतीय संसदेचं कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणं आहेत. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसं प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. म्हणजे सर्वांना स्थान आपल्या संविधानानं या पद्धतीनं लोकसभेसाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी दिलेला आहे. तुम्हाला शोधा पाहू हा एक उपक्रम दिलेला आहे की घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळतात. प्रत्येक राज्याचं भौगोलिक मतदारसंघात विभाजन केलं जातं. मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः सारखी असते. विविध घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे आपण इंटरनेटच्या माध्यमातून शोधू शकतो. ते तुम्ही शोधायचं आहे. तुम्हाला उदाहरण म्हणून इथं महाराष्ट्रातलं दिलेलं आहे की 48 जागा आपणाला लोकसभेसाठी असतात. मग इतर राज्यांना किती असतात ते तुम्ही शोधून लिहायचं आहे. तर दुसरं सभागृह आहे राज्यसभा. भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारं सभागृह आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 घटक राज्ये आणि 9 संघशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करतं. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे जे प्रतिनिधी असतात सदस्य म्हणून, राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असतं. उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. म्हणजे 238 आणि हे 12 250 झाले. मग हे 12 सदस्य जे असतात ते कुठून निवडले जातात? राष्ट्रपती नेमणूक करतात. ते साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं होत असते. विद्यार्थी मित्रांनो, एक वैशिष्ट्य आहे राज्यसभेचं की राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. म्हणजे लोकसभेचा जसं कार्यकाल संपला की पूर्ण लोकसभा विसर्जित होते, म्हणजे पुन्हा निवडणुका असतात. पण राज्यसभेचं तसं नाही. हे कायमस्वरूपी सभागृह मानलं जातं. अर्थात
दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होत असतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्यानं मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे. तिचं वय 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना विद्यार्थी मित्रांनो खासदार म्हणतात. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधी शासन देत असतं. आता राज्यसभेचं आपण आत्ता साधारण बघितलं की राज्यसभेवर जी काही निवडणूक लढवणारी व्यक्ती आहे ती भारतीय नागरिक असली पाहिजे. वय तिचं 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि जी काही संसदेनं वेळोवेळी विहित नियम जे असतात ते पूर्ण केलेले असले पाहिजेत. आता इथं तुम्हाला वर एक चौकोनामध्ये करून पहा असं एक सांगितलं आहे. हे लोकसभेचे सदस्यत्वासाठी विद्यार्थी मित्रांनो आहे. मग मेरी, राधिका, रणवीर, शबाना, मुस्कान, प्रणव, राधिका, परत मृणाल आणि मेरी अशा पद्धतीनं संवादात हे तुम्हाला दिलेलं आहे. तर साधारणपणे याचा अर्थ असा आहे, तुम्ही वाचन करायचं की मेरी म्हणते की मी 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक लढवू शकते का. मग राधिका म्हणते नाही, तू 18 वर्षाची झालीस की तुला मतदान करता येईल पण निवडणूक नाही लढवता येणार. मग निवडणूक आपल्याला माहीत आहे की मतदान करण्याचं आपलं वय, मतदार म्हणून 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा हक्क मिळतो. पण लोकसभेसाठी जर आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. आणि आपण या ठिकाणी इथं शबाना म्हणते की शेजारच्या देशातील व्यक्तीनं लोकसभेची निवडणूक लढवायची ठरवलं तर ते कसं शक्य आहे. मुस्कान म्हणते ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. भारतीय नागरिक आपण भारतीय नागरिकत्व आपलं असलं पाहिजे, भारताचे नागरिक असलं पाहिजे. प्रणव म्हणतो की समजा मला केरळमधून निवडणूक लढवायची ते तरी शक्य आहे का. राधिका म्हणते हो, कारण आपले शिक्षक म्हणाले की लोकसभेसाठी कोणत्याही राज्याच्या मतदारसंघातून निवडणूक लढवता येते. निवडणुकीसाठी आपल्याला उभं राहता येतं, फक्त भारताचे नागरिक आपण असलो पाहिजे. मृणाल म्हणते की वय नागरिकत्व या संबंधीच्या अटी समजल्या पण निवडणूक लढवण्यास अपात्र कोणाला समजायचे. अपात्र. मग पात्रतेच्या जशा अटी असतात तशा अपात्रतेच्या काही अटी असतात. मग त्या अटी आपण शिक्षकांशी संवाद साधून या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. परंतु लोकसभेची ज्यावेळेला आपण निवडणूक लढवतो त्यावेळेला पात्रता आपली वयाची अट 25 वर्षे, भारतीय नागरिक आणि ज्या काही संसदेच्या वेळोवेळी विहित केलेल्या अटी आहेत त्या पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभा अशा 2 सभागृहांनी ही आपली भारतीय संसद निर्माण झालेली आहे. द्विसभागृहाचे लोकसभा आणि राज्यसभा ही आपली अशा पद्धतीची ही संसद आहे. हे लोकसभेतील चित्र आहे, ही लोकसभा ही राज्यसभा. अशा पद्धतीनं द्विसभागृह असणारी आपली भारतीय संसद. आता आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आता संसदेची कार्य कशी चालतात. भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या 2 सभागृहाविषयी जाणून घेतल्यानंतर कार्य कोणते तर पहिल्यांदा कायद्याची निर्मिती. लोकांचे हित आणि त्यांचं कल्याण साध्य व्हावं आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावं म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. त्याचबरोबर कालबाह्य झालेले काही कायदे रद्द करावे लागतात. काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात. कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानानंच स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडत असते. आता तुम्हाला इथं सांगा पाहू असं दिलेलं आहे. कायदे कालबाह्य झाले म्हणून रद्द करण्यात आलेल्या कायद्यांची काही उदाहरणे तुम्ही देऊ शकाल का. उदाहरण दिलेलं इथं संस्थानिकांचे तनखे. आता पूर्वी आपल्याकडं राजे असायचे, आता त्यांची राज्य वगैरे होती. आपल्याला माहिती आहे की
आपल्याकडे इंग्रज आल्यानंतर इथं संस्थानिक होते, संस्थानिकांना पुन्हा काही कालावधीनंतर तनखे मिळत होते, मग हे तनखे परत बंद केले. तशा पद्धतीच्या आणखी काही कायदे कालबाह्य झाले म्हणून रद्द करण्यात आलेत का, तर त्याविषयी तुम्हाला उदाहरणं शोधायला सांगितलेले आहे. मग याविषयी एक उदाहरण आता आत्ताच पाठीमागच्याच वर्षी झालेलं आहे, म्हणून थोडंसं आपण बघूया की 370 कलम जे काही होतं घटनेमध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भानं, या 370 कलम हे आता हटवलेलं आहे. त्यामुळं 35 मधील जे काही तरतुदी आहेत त्या रद्द झाल्या. त्यामुळे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा जो होता तो रद्द झालेला आहे. मग आता हे कलम हटवण्याची घोषणा करताच काय झालं, तर जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन झालं. त्याचं विभाजन केलं आणि जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेले आहेत. कालपर्यंत काय होतं, तर 29 घटक राज्य आणि 7 संघशासित म्हणजेच केंद्रशासित प्रदेश होते. आता या निर्णयामुळे देशात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश हे होणार आहेत. त्यामुळं असं हे चित्र दिसणार आहे. आता सध्याचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश होईल, परंतु आपल्या पुस्तकात 29 घटक राज्य आणि 7 संघशासित प्रदेश आहेत. आता हे बदल जे झालेले आहेत ते आता ओघाने येतील, तो पण आपल्या पुस्तकात जी संख्या आहे ती लक्षात ठेवा. आणि हाही बदल एक संदर्भ म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की आता 28 राज्य झालेली आहेत आणि 9 केंद्रशासित प्रदेश हे झालेली आहेत. तर अशा पद्धतीनं कालबाह्य झालेले कायदे भारतीय संसद ही संसदेच्या सभागृहामध्ये या अशा पद्धतीनं बदलत असते, त्याच्यामध्ये बदल करत असते. आता आपण बघणार आहोत मंत्रिमंडळावर नियंत्रण. प्रधानमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होतं व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते. पुढं संविधान दुरुस्ती. संसदेचं कार्य आहे. भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते. संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्त्वाचा असतो. त्याच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही ठरवते. भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील काही पद्धती आहेत. त्या पुढील पद्धती आहेत बघा. भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमतानं बदलल्या जातात. काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजेच 2/3 बहुमताची गरज असते. तर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेनं बदलल्या जातात. संविधान दुरुस्तीमध्ये या 3 पद्धतीच्या जे काही दुरुस्ती आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो संसदेचं हे कार्य चालतं. आता आपण पाहणार आहोत संसदेची 2 सभागृह जे आहेत लोकसभा राज्यसभा, त्यांचे प्रमुख कोण असतं, तर लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच्या पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. लोकसभेचं कामकाज लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. विद्यार्थी मित्रांनो लोकसभा भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे असते. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्यानं काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. त्यांची जपणूक अध्यक्ष करतात. सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे अशी कामं अध्यक्षांना करावी लागतात. कारण या लोकसभेच्या सभागृहामध्ये सर्व पक्षाची खासदार तिथं असतात. आता राज्यसभेचे सभापती. राज्यसभेचे संपूर्ण कामकाज हे सभापतीच्या नियंत्रणाखाली चालवले जाते.
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्ये करावी लागतात. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या म्हणून तुम्हाला या पाठीमागच्या बाजूला ज्या चौकोनामध्ये माहिती दिली. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहेत, पण त्याचबरोबर काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाहीत. उदाहरणार्थ, कराविषयीचे प्रस्ताव पैशाशी संबंधित असतात, पैशासंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मांडले जातात व असे सर्व प्रस्ताव केवळ लोकसभेत मांडले जातात व तिथेच ते मंजूर होतात. राज्यसभेला या संदर्भात फार मर्यादित अधिकार आहेत. काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाहीत. त्याचं उदाहरण दिलेलं आहे. राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला संमत करता येतो. तर अशा पद्धतीनं लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती यांची कार्य आणि लोकसभेला आणि राज्यसभेला कोणते समान अधिकार आहेत, परंतु काही अधिकार राज्यसभेला आहेत तर लोकसभेला नाहीत. मग लोकसभेला असले तरी राज्यसभेला नसतात, मर्यादित असतात. या दृष्टीने तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. आता संसदेमध्ये जी काही कायद्यांची निर्मिती होते, मग संसद कायदे कसे तयार करते त्या संदर्भात माहिती आपण बघूया. आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात. कायदा कसा तयार होतो तर कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला, मसुदा म्हणजे आराखडा, या आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटलं जातं. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः दोन प्रकारची असतात. एक अर्थविधेयक आणि दोन सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रक्रियेमधून जातं. ती प्रक्रिया बघूया. पहिले वाचन. संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो. विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात ते स्पष्ट करतात. याला विधेयकाचं पहिलं वाचन असं म्हणतात. पहिलं वाचन झाल्यानंतर दुसरे वाचन. दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टावर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपलं मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात. समर्थक म्हणजे ज्यांना मान्य असे ते आपलं मत मांडतात. तर विरोधक काय करतात? विधेयकातील ज्या उणिवा असतील, दोष असतील ते स्पष्ट करतात. सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवलं जातं. विधेयक निर्दोष व्हावं म्हणून परत सूचना दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते. या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते. आणि मग तिसरं वाचन. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. बहुमत मिळालं तर त्याला संमती मिळाली असं ठरतं, मानलं जातं. संसदेच्या दुसऱ्या सभागृहात म्हणजे राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा, संसदेच्या दुसऱ्या सभागृहात ही विधेयक वरील या सर्व प्रक्रियामधून जातं. म्हणजे पहिले वाचन, दुसरे वाचन अशा पद्धतीनं तिसरं वाचन होतं आणि मग या सर्व प्रक्रियामधून जातं. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवलं जातं. बघा, केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचं भवितव्य ठरतं. म्हणजे लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य यांचं एकत्रित अधिवेशन घेतलं जातं आणि मग तिथं त्या विधेयकाचं भवितव्य ठरतं. हे कधी होतं तर लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात जर मतभेद झाले विधेयकाबद्दल तर. आणि मग असं झालं तर की मग एकत्रित अशा पद्धतीचं संयुक्त अधिवेशन घेतलं जातं. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर
विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं आणि मग कायदा तयार होतो. म्हणजे राष्ट्रपतींची स्वाक्षरी ही अतिशय महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, कायद्याची निर्मिती ही अशी असते. आता हेही जाणून घ्या, यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे, दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. म्हणजे अर्थ मंत्रालय जे असतं, आर्थिक खात्याचे जे सर्व काही नियोजन पाहणारे मंत्री असतात, अर्थमंत्री, ते देशाचं अंदाजपत्रक हे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात असतं बघा विद्यार्थी, बजेट ज्याला आपण म्हणतो ते. आणि राज्याच्या विधिमंडळात, जसं देशात असतं तसंच राज्यातसुद्धा असतं. राज्याच्या विधिमंडळात, आता आपलं राज्य आहे महाराष्ट्र राज्य म्हणलं की आपल्या राज्यातसुद्धा 2 सभागृह असतात विधिमंडळाची, एक विधानसभा आणि दुसरं विधान परिषद. मग राज्याच्या विधिमंडळातही कायदे करताना संसदेसारखीच पद्धत स्वीकारली जाते. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर जसं केंद्रात राष्ट्रपतींची संसदेत, तसं विधिमंडळात राज्याच्या राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत असतं. अशा पद्धतीनं ही कायद्यांची निर्मिती ही होत असते. आता इथे एक तुम्हाला फोटो दिसतोय आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असं वर एक त्या सभागृहाचं नाव दिलेलं आहे. या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन होत्या पाठीमागं, त्यांनी हे एक बजेट एकत्र घेतलेलं आहे आणि ज्या वेळेला बजेट मांडायचं असतं लोकसभेत वगैरे संसदेत, त्यावेळेला असा एक फोटो वगैरे सुरुवातीला घेतला जातो आणि मग त्याची चर्चा सभागृहात होत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे बजेट अंदाजपत्रक लोकसभेमध्ये सादर केलं जातं. कायद्यांची निर्मिती ही तुमच्या लक्षात आली असेल. तर आपण आपल्या भारताची संसद या प्रकरणामध्ये लोकसभा, राज्यसभा, लोकसभेच्या सदस्यत्वाची, राज्यसभेच्या सदस्यत्वाची पात्रता, निवड कशी होते, सदस्य संख्या कशी असते, त्यानंतर संसदेची कार्ये कशी चालतात, कायद्याची निर्मिती, मंत्रिमंडळावर नियंत्रण, संविधान दुरुस्ती, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, संसद कायदे कसे तयार करते याविषयी माहिती या प्रकरणामध्ये अभ्यासली. या प्रकरणाखालील स्वाध्याय तुम्ही आपल्या राज्यशास्त्राच्या वहीमध्ये सोडवा. 1-2 वेळा या प्रकरणाचं पुन्हा वाचन करा, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे.